नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आता बुलेटिन मध्ये पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या. महाराष्ट्राला आठवड्याभरापासून झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत राज्यामध्ये कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात येणार नाहीये. मात्र काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुव्वाधार पाऊस बरसतोय. त्यामुळे शहरातील अनेक भागामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे पिण्याचं पाणी उकळून प्यावं असं आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे. कोल्हापुरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पुराच्या पाण्यातून वाट काढत रात्रभर नागरिकांना मदत केली. गर्भवती महिलेला सुमारे 20 फूट पाण्यातून रेस्क्यू करत उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. जवानांच्या या धाडसी कृत्याचं जिल्ह्यात कौतुक केलं जातंय. सततच्या पावसामुळे हिंगणघाटमधील नांद धरणातून पाणी सोडल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय. नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार या गावामध्ये पुलावर साचलेल्या या पाण्यातून ट्रक वाहून गेला होता. उमरेड सिरसी हिंगणघाट मार्गावरती ही संपूर्ण दुर्घटना घडली होती. चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या पुलावर साचलेल्या पाण्यामध्ये कार घालणं वाहन चालकाला महागात पडलंय. कार पुलावरून खाली कोसळली आहे. या कारमधील दोघांनी वेळीच दार उघडून झाडाचा आसरा घेतल्यामुळे दोघंही बचावले आहेत. यवतमाळमध्ये संततधार पाऊस सातत्यानं पडतोय. दरम्यान पावसामुळे आठवडी बाजारामध्ये भाजीपाले आणि अन्य छोट्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. आधीच अस्वच्छता आणि घाणीमुळे आठवडी बाजारातील व्यावसायिकांसह नागरिक त्रस्त आहेत. त्यात आता पावसाचं पाणी साचल्यानं अर्धा बाजार हा गटारामध्ये गेलाय. गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यामध्ये महापुराचा धोका आहे. तेलंगणातील येल्लमपल्ली ते कडेम ही 2 धरणं पूर्ण भरली असून कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्यास गोदावरी नदीला पूर येण्याची भीती वर्तवली जाते. गोसेखुर्द धरणातून सध्या 3 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासन तेलंगणाच्या प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. भामरागडमधील पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. अशातच लेखी परीक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यामध्ये अडकता आलं आणि त्यामुळे पोलिसांनी विभागानं समोर येऊन त्यांना बाहेर काढलंय. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा वेग वाढलाय. पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरणांसोबत परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पुराच्या शक्यतेमुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. वाशिम जिल्ह्यात सतत पाऊस पडतोय. सततच्या पावसामुळे उमरा मोठा ते वारा जहागीर या दरम्यानच्या पूस नदीवरील कच्चा पूल हा वाहून गेलाय. त्यामुळे परिसरातील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटलाय. केंद्र सरकार आता पूरग्रस्त भागाला केंद्रीय मदत देण्यासाठी देशामध्ये कायदा आणण्याचा विचार करतोय. त्यामुळे ते क्षेत्र पूरग्रस्त घोषित केलं तरच केंद्राची मदत आता मिळणार आहे. मागील 10 ते 12 दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये लागोपाठ पावसाची संततधार सुरू आहे. याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावरती होऊन भाजीपाल्याचे दर वाढलेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र फटका बसलाय. जळगावच्या कोचूरमधील शेतकऱ्यांना केळी पीक परवडत नाही म्हणून त्यावर पर्याय म्हणून सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय घेताना त्यानं BSc ॲग्रीचं शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलांची मदत घेतली. मेहनतीच्या बळावरती आज त्यांनी सुंदर अशी बाग फुलवली आहे. हिंगोलीच्या सरकळी गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीच्या शेडची जीर्ण अवस्था झाली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जीर्ण झालेल्या शेडमधून पावसाचं पाणी खाली येत आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या शेडवर प्लास्टिक अंथरून वृद्ध महिलेचा अंत्यविधी उरकून घेतलाय. ही कसरत करावी लागल्यामुळे स्मशानभूमी व्यवस्था करण्याची मागणी ही ग्रामस्थांनी केली आहे. नवी मुंबईमध्ये दरोडेखोरांची दहशत मोठ्या प्रमाणात दिसतेय. खारघरमधील रात्री 11 वाजता हवेमध्ये गोळीबार करत धारदार शस्त्राचा धाक दाखवून ज्वेलर्सचं दुकान लुटलं गेलंय. भर पावसामध्ये ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
विरारमध्ये मिलिंद मोरे अर्नाळ्यातील एका रिसॉर्टवरती गेले होते. त्यावेळेस त्यांच्या आणि रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. दोन्ही जणांनी मारहाण केल्याचं बोललं जातंय. मात्र वाद सुरू असताना कारला टिकून उभे असलेल्या मिलिंद हे अचानक खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांचा मृत्यू नेमका हार्ट अटॅकमुळे झालाय की मारहाणीमुळे हे अद्याप समजू शकले नाहीये. संततधार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये आयोजित करण्यात आलेली मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली होती. मैदानी चाचणीचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून 29 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान ही चाचणी होणार आहे. गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी पश्चिम रेल्वेच्या वतीनं बोरिवलीतून रेल्वे गाड्या सोडणार आहेत. मात्र रेल्वे गाड्यांचं बुकिंग पहिल्याच 5 मिनिटांमध्ये फुल झालंय. त्यामुळे यंदाही चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांची दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर झाली आहे. या फेरीमध्ये 51,099 विद्यार्थ्यांना शासकीय आणि खासगी IITमध्ये प्रवेश मिळणार असून 28 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या यादीचा प्रवेश होणार आहे. अर्थसंकल्पात सोनं आणि चांदीवरील आयात शुल्कामध्ये घट करण्यात आली आहे. त्यामुळे आधी 15% असलेलं शुल्क आता 6% आलंय. त्यामुळे ज्वेलर्सनाही त्याचा लाभ झालाय. मात्र असं असताना सरकारकडून सोनं आणि चांदीवर GSTमध्ये वाढ केली जाईल अशी चर्चा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. आजपासून मुंबईकरांवरील 10% पाणी कपात मागे घेतली जाणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता 73% पाणीसाठा जमा झाला आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून 1.5 वर्षामध्ये 1 कोटी वाहनांनी प्रवास केलाय. या महामार्गानं 17 जुलैला 1,14,00,000 वाहनांचा टप्पा पार केलाय. त्यातून आतापर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीमध्ये 826 कोटी रुपये जमा झाले आहेत. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा असलेला सायन उड्डाणपूल गुरुवारी 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केला जाणार आहे. हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल कुर्ला LBS मार्ग धारावी आणि शीव यांना जोडणारा हा उड्डाणपूल बंद झाल्यानं मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट होणार आहे. म्हाडा प्राधिकरण लवकरच नवीन 2,000 घरांची लॉटरी काढणार आहे. मुंबई मंडळातील ही घरं अधिकाधिक गोरेगाव येथील असून या घरांची किंमत 34 लाखांपासून सुरू होते. यात गोरेगाव, पवई, विक्रोळीतील घरांचा समावेश आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकास नियंत्रण नियमावलीतील इतर तरतुदींसोबत संलग्न करण्याचा अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आहे. या योजना संलग्न करताना चटई क्षेत्रफळाचं उल्लंघन झालेलं नाहीये. मात्र 18 योजनांना महापालिकेकडून अभय मिळालं असलं तरी भविष्यामध्ये अशा योजना मंजूर करायच्या किंवा नाही करायच्या याबाबत संदिग्धता असल्यामुळे अनेक योजना या प्रतीक्षेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता गौरव भालेराव याला चेक बाउन्स वॉरंट प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. अटकेनंतर RPI गेटचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव आणि त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये जमावानं जोरदार घोषणाबाजी केली. तर पुढे आपण वर्ध्यामध्ये जातोय. वर्ध्याच्या करंजा तालुक्यातील कार प्रकल्प जो आहे तो आता ओव्हरफ्लो झालाय. दरम्यान या प्रकल्पाच्या पाण्यामध्ये एक युवक वाहून गेल्याची धक्कादायक घटना या दरम्यान घडली आहे. अजय सलामे असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना घडताच करंजा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. करंजा पोलिसांकडून बेपत्ता युवकाचं आता शोधकार्य सुरू आहे. तर वर्ध्यामधून ही ब्रेकिंग बातमी येते. करंजा कार प्रकल्प जो आहे तो ओव्हरफ्लो झालाय आणि यामध्ये एक युवक वाहून गेलाय. पुढे पाहूयात उर्वरित बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार पात्रता प्रकरणी झालेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या 3 सदस्यीय खंडपीठाकडे ही सुनावणी पार पडेल. शरद पवारांनी सरकारला आणि मुख्यमंत्री शिंदेंना उपडोशाचे डोस देऊ नये असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी केलंय. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मोघमरित्या बोलून दुसऱ्या पक्षाला डॉमिनेट करू नये असं सुद्धा प्रतापराव जाधवांनी म्हटलंय.
स्वतःला वाचवण्यासाठी अनिल देशमुख देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे। देशमुख यांना उशिरा सुचलेलं शहाणपण असून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख इतके दिवस का गप्प होते असा सवालही त्यांनी आता उपस्थित केला आहे। संजय शिरसाट नाराज आहेत यावर बोलताना संजय शिरसाटांवर कोणताही अन्याय झालेला नाही अशी प्रतिक्रिया संदीपान भुमरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना न्याय देण्याचं काम करतात असं सुद्धा भुमरे म्हणाले आहेत। विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे प्रथमच बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। ग्रामस्थांच्या वतीनं जंगी स्वागत केलं जाणार आहे। या निमित्तानं भगवान भक्तीगडावर मोठ्या प्रमाणात स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत। मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। लोकसभेला थोडं कमी पडलो यावर चर्चा करून पुढे कसं जायचं याबाबत चर्चा केल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशानं खचून जायचं नाही हा संदेश पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असं सुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथं कार्यकर्ता मेळावा पार पडला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे मोर्चे बांधणी करणार असून मेळाव्यासाठी रुपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या। रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील संघर्ष हा टोकाला गेलाय। आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीला खडेबोल सुनावलेत। गद्दारी कराल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचाच उमेदवार उभा करू। राष्ट्रवादीची कूटनीती आम्ही खपवून घेणार नाही असं महेंद्र थोरवे म्हणाले। लोकसभेमध्ये स्वाभिमानी जनतेनं तुमच्या पक्षाला टोपी घातल्याची खोचक टीका रोहित पवारांनी केली होती। त्यावरून तटकरेंनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय। आम्ही रोहित पवारांना जास्त महत्त्व देत नाही। राज्य सरकार जनतेसाठी ज्या योजना आणतंय त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यानं ते हे वक्तव्य करत असल्याचं सुनील तटकरे म्हणाले। हिंगोलीच्या गोरेगाव इथं काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा पार पडला, परंतु कार्यक्रमाच्या पोस्टरवर काँग्रेसच्या नेत्या डॉ. प्रज्ञा सातव यांचा फोटो दिसून आला नाही। त्याचबरोबर हिंगोली विधानसभेतील काँग्रेसच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती। त्यामुळे काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा गटबाजी पाहायला मिळाली। यवतमाळमध्ये भर पावसामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी महाजुनी पेन्शन संघटनेनं छत्री मोर्चा काढला। मोर्चा दरम्यान कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला। मोर्चात संपूर्ण जिल्ह्यातील महिला आणि पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापुरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन आक्रोश मोर्चा काढला। राज्य सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी विविध सरकारी विभागातील कर्मचारी एकत्र आले। जो पक्ष पेन्शन लागू करेल त्याच पक्षाला मतदान करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे। मीरा भाईंदरमध्ये एका इनोव्हा कारनं रिक्षाला धडक दिल्यानंतर मारहाण करून इनोव्हामधील 4 ते 5 जण फरार झाले आहेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत। अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। मी माझ्या परीक्षेत फेल झाली आहे, मी कमी पडले असेन पण परत मैदानात नक्की येणार असं विधान लोकसभा पराभवानंतर नवनीत राणा यांनी केलंय। संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा मलेशियामध्ये साजरा होणार आहे। संत नामदेवांचं जन्मगाव असलेल्या हिंगोलीतील नरसी नामदेव इथून ही श्री क्षेत्र आळंदी आणि मुंबई मार्गे ही विश्वभ्रमण दिंडी विमानानं मलेशियामध्ये जाणार आहे। भक्तिपद सेवा फाउंडेशन आणि विश्वभ्रमण दिंडी समिती महाराष्ट्र यांच्या वतीनं पादुका पूजन आरती करून ही भ्रमण दिंडी रवाना झाली आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेऊन परतत शेगावकडे निघालेली संत गजानन महाराजांची पालखी बीडमध्ये दाखल झाली आहे। यावेळेस बीडकरांनी मोठ्या उत्साहामध्ये पालखीचं स्वागत केलं। शहरातील विविध भागातून मिरवणूक काढल्यानंतर ही पालखी सायंकाळच्या सुमारास कंकालेश्वर मंदिरामध्ये दाखल झाली। हिंगोलीच्या पारोळा गावाजवळील तलावामध्ये संततधार पावसानं मोठ्या प्रमाणात हा तलाव भरलेला आहे। त्यामुळे या तलावाचा सांडवा वाहून लागल्यामुळे सांडव्यावरील धबधबा देखील प्रवाहित झाला आहे। धबधब्यावर तरुण तरुणी फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। नांदेड शहरातील श्रीनगर भागामध्ये मुख्य रस्त्यावर अचानक एक मोठं झाड उन्मळून पडलं। रस्त्यावरून स्कूटीवरून जाणाऱ्या पती पत्नी आणि मुलावर हे झाड कोसळलं। यात 10 वर्षीय यश गुप्ता गंभीर जखमी झाला होता। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते।
इगतपुरीमधील भावली इथं पर्यटनासाठी आलेल्या 2 वाहनांचा अपघात झालाय। चालकानं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं दोन्ही गाड्या रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या पुलावरून खाली कोसळल्या। यात 4 जण गंभीर जखमी झाली आहेत। रत्नागिरीच्या खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्याचा डिवायडर न दिसल्यामुळे एक दुचाकीस्वार महामार्गाच्या डिवायडरला धडकून अपघात झालाय। या अपघातामध्ये 32 वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।